कसे आहात सगळे? तर आज आहे आमच्या शाळेत राजभाषा दिन म्हणजे मराठी भाषा दिन। तो खरा आहे उद्या म्हणजे रविवारी, पण आज आम्ही शनिवारी साजरा करणार आहोत। 27 फेब्रुवारीला राजभाषा दिन आहे, पण आज आम्ही 26 तारखेला साजरा करणार आहोत शाळेत। तर जे काय कसा साजरा करणार आहोत आम्ही आणि कसं काय करणार आहोत ते सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे। आणि नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तुम्हाला आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब करणं हे फ्री आहे, लाईक करणं सुद्धा फ्री आहे, त्याला तुम्हाला कुठलेही चार्जेस पडत नाही आहे। तर प्लीज 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 सबस्क्राईब करा। चला आपण बघूया। इदं वायवे इदं न मम। ॐ राष्ट्राय नमः स्वाहा। इदं राष्ट्राय इदं न मम। ॐ राष्ट्राय नमः स्वाहा। सर्वप्रथम रोजप्रमाणे प्रार्थना झाली आणि त्यानंतर होम झाला। नमः स्वाहा। इदं राष्ट्राय इदं न मम। ॐ राष्ट्राय नमः स्वाहा। इदं राष्ट्राय इदं न मम। ॐ नमस्कार, माझं नाव आहे मुक्ता विनोद गोविंकर। आज मराठी भाषा दिन आहे, म्हणून मी तुम्हा सगळ्यांना एक छोटीशी कविता सांगणार आहे। मराठी भाषा आमची महाराष्ट्राची शान, भजन कीर्तन ऐकताना हरपते। मराठी भाषेचा आम्हा सदा गर्व, मराठी भाषा दिन साजरा करू। माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा। माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दीन, माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दीन, स्वर्ग लोकाहून थोर मला हिचे महिमान। रत्न जडित अभंग ओवी अमृताची सखी, रत्न जडित अभंग ओवी अमृताची सखी, चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी। रसरंगात भिजला येथे शृंगाराचा स्वर, रसरंगात भिजला येथे शृंगाराचा स्वर, येथे अहंता द्रवली झाले वसुधेचे घर। माझ्या मराठी मातीचा नका करू अवमान, माझ्या मराठी मातीचा नका करू अवमान, हिच्या दारिद्र्यात आहे भविष्याचे वरदान। नाही पसरला कर कधी मागावयास दान, नाही पसरला कर कधी मागावयास दान, स्वर्ण सिंहासनापुढे कधी लवलीना मान, कधी लवलीना मान। माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा।
बोलव मराठी. चला बोलू फक्त मराठी. राजभाषा दिनाचा राजभाषा दिनाचा राजभाषा दिनाचा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस. याच दिवशी आपण मराठी दिन साजरा करतो. त्यानंतर प्राथमिकच्या मुलांचे कार्यक्रम होते. मायभूमी जन्मभूमी कर्मभूमी यमुची महावंदनीय अतिप्राणप्रिय ही माय मराठी यमुची. नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. आपली जन्मभूमी कर्मभूमी महाराष्ट्र, आपलं सर्वस्व महाराष्ट्र, आपली मातृभाषा मराठी, ज्ञानदेवांची मराठी, अशी जिची महानता वर्णिली गायली गेली ती मराठी, जिची जननी संस्कृत आहे ती मराठी. अहो म्हणतात दर 12 कोसावर भाषा बदलते. भाषा मूळ तीच असते, पण बदलते ती बोलण्याची पद्धत. खानदेशातील मराठी, पुणेरी मराठी, कोकणातील मराठी. मंडळी, हल्ली आपण मराठी कसं बोलतो त्याचं कधी नीट निरीक्षण केलंय का? एका मराठी वाक्यात आपण 2-3 इंग्रजी शब्द वापरतोच. तर म्हणे इंग्रजी बोलल्याशिवाय इंग्लिशन कळत नाही समोरच्यावर. ते इंग्रज आले, राज्य करून गेले, पण आपल्या भाषेचा प्रभाव ठेवून गेले इथेच. आणि आपण त्यांच्या भाषेबरोबर त्यांच्या संस्कृतीचं देखील लागलो अनुकरण करायला. मला एक सांगा, त्यांनी जाताना आपली भाषा आपली संस्कृती नेली का सोबत? आमचं शिक्षणाचं माध्यम बनत चाललंय इंग्रजी. मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलांना शिकवायला लाज वाटते काहींना. अरे पण आपली मातृभाषा मराठी, आपला बाणा मराठी. आधी आपल्या आईला आपल्या मातृभाषेला नीट जाणून घ्या आणि मग कुशाल इंग्रजी भाषेचा अभ्यास करा. कुसुमाग्रजांनी देखील हेच सांगितले. बरं भाषेत व्हा पारंगत, ज्ञान साधना करा तरी. माय मराठी मरते इकडे, परतीचे पदचेपू नका. खरंच आहे ते. मराठी माध्यमाच्या शाळा ओस पडू लागल्या, बंद व्हायची पाळी आली. इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे कल वाढलाय, पण हे सगळ्यांना झेपतं का हो? हल्ली आपल्यातली आई मुलांना मम्मी हाक मारायला सांगतात. अहो पण आई हा शब्द किती सुंदर आहे, अर्थपूर्ण आहे. फॅशनच्या नावाखाली आपण आपली संस्कृती, आपण आपला मराठी बाणा विसरत चाललो आहे. मला एक सांगा, गीत रामायण हे मराठी काव्यच ना? त्याचा प्रभाव झालाय का हो कमी? आपली मराठी अस्मिता विसरून जगायचंच कशाला? जे देशासाठी लढले हुतात्मा झाले की ते केवळ
देशातून परकीय सत्ता घालवण्यासाठी नव्हते, तर आपली संस्कृती टिकवण्यासाठी होते. ते काय असं वाया घालवायचं? येरे येरे पावसा म्हणणारी आपली कृषीप्रधान संस्कृती, पावसावर अवलंबून असणारी व इंग्रजी माध्यमाच्या मुलांना पाठ करावं लागतं. रेन रेन गो अवे. पावसाला जा सांगायचं, इंग्रजी शिकावं, बोलावं असं जरूर वाटावं. पण म्हणून आपल्या माय मराठीची का बरे परीक्षा करायची? कवी सुरेश भट सांगून गेले, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, बोलतो मराठी. धन्यवाद. वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटा सटळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या-खोऱ्यातील शिळा. अशी मराठीची थोरवी आणणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त महान साहित्यिक वि.वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिन आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. मराठी ही सर्वांग सुंदर भाषा आहे. तिची साहित्य संपदा विपुल आहे. तिला थोर परंपरा लाभली आहे. मराठी भाषा अनेक संतांच्या कीर्तनांनी, भारुडांनी, ओव्यांनी व भजनांनी सजलेली आहे. मराठी भाषा ही अमृतालाही पैजाने जिंकणारी आहे. तिचा गोडवा अमृतापेक्षाही अधिक आहे. असे थोर संत ज्ञानेश्वर माऊलींनी मराठीची थोरवी गाताना म्हटले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर, दादासाहेब फाळके ते दादा कोंडके, संत तुकाराम, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर असे संत, सचिन तेंडुलकर ते लता मंगेशकर अशी रत्ने, पु ल देशपांडे, कुसुमाग्रज यासारखे साहित्यिक घटनेचे शिल्पकार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते थोर समाजसेवक अण्णा हजारे असे कितीतरी असामान्य कार्य करणारे असामान्य लोक या मराठी भाषेने घडवलेले आहेत. हिंदीचा योग्य तो मान राखून आणि इंग्रजी आत्मसात करून आपण मराठीचा झेंडा रोवायलाच हवा. कारण भाषा टिकली तर संस्कृती टिकते आणि संस्कृती टिकली तर प्रगती होते. हे जपान सारख्या देशाने आपणाला दाखवून दिले
कौतुक करावं इतकं कमीच. मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे. मराठी भाषा ही मधुर, आनंद देणारी, आपलीशी व रसाळ आहे. आणि तुम्हा सर्वांना राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी मराठी राजभाषा दिन यावर थोडक्यात माहिती सांगणार आहे. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटा असा पिवळा, तिच्या संगतीने जावल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. ही कविता लिहिणारे कवी श्री कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजेच 27 फेब्रुवारी या दिवशी मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो. मराठी ही आपल्या महाराष्ट्राची राजभाषा आहे. मराठी भाषा फार जुनी आहे. मराठी भाषेचा निर्माण संस्कृत भाषेतून झाला आहे. मराठी भाषेची लिपी देवनागरी आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ अशा संतांनी आपले भक्तीचे अभंग मराठीतूनच लिहिले. ज्ञानेश्वरांनी आपली ज्ञानेश्वरी ही मराठीतूनच लिहिली. मराठी म्हणजे कविता, नाटके, कथा, कादंबऱ्या, वले यांचे विपुल दालन आहे. पुलंनी आपल्या म्हैस, सकारामपणे, पानवाला, ज्योती अशा कथा मराठीतूनच लिहिल्या. या मराठी भाषेचा मला फार अभिमान आहे. या मराठी भाषेचा मी एक अभिमान गीत सांगून माझे भाषण संपवितो. हे सगळे कार्यक्रम मुलांनी स्वतः बसवलेले आहेत. आहे की नाही त्यांचं कौतुक? मग अजून कौतुक करायला अजून बरेच कार्यक्रम आहेत, ते आपण दुसऱ्या भागात बघणार आहोत. आत्ता इथेच थांबूया.